घ्यायचा आहे. सलामीची जोडी देखील मैदानात सातमा दाखल झालेली आहे. बंडू पाटील आणि त्यांचा समवेत बंडू पाटील जर 0 वरती आउट झाले तर अभिदादांकडनं 500 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल. आणि टार्गेट जे सेट केलं गेलं या सामन्यामध्ये पहिल्या सत्रामध्ये एकूण रन्स बनवला गेला 37 बनवण्यात आलं आणि 38चा टार्गेट आहे. चला फिल्डिंग सेट करा आणि सामन्याला सुरुवात करा. विनंती असेल 38चा टार्गेट आहे. चला हर 7676 तुम्ही का थांबलेत? चला हर्ष 7676 फिल्डिंग सेट करा. तुम्ही का थांबलेत? 2 मिनिटं देतो.
फिल्डिंग सेट करा, अदरवाईज 2 रनची पेनल्टी दिली जाईल याची माहिती मी तुमच्यापर्यंत पोहोचवतो. 2 मिनिटांमध्ये फिल्डिंग सेट करा. जर श्याम जगताप यांनी बंडू पाटील यांचं विकेट काढली तर उल्हास पाटील यांच्याकडनं 500 रुपयाचं कॅश प्राइज मिळेल. आणि बंडू पाटील जर 0 वरती आऊट झाले तर अविदादांकडनं त्यांना 500 मिळतील. बघा दोन्ही बाजूंनी फायदाच फायदा, बॉलरचा देखील फायदा, बॅटरचा देखील फायदा. चला फिल्डिंग टीम फील्ड सेट करा आणि सामन्याला सुरुवात करा. वेळेसंदर्भात पहिली सूचना, 38चा टार्गेट. फर्स्ट ओव्हर श्याम जगताप बॉलिंग मार्कवरती तयार होतात आणि स्ट्रायकिंग एंडवरती बॅटर बंडू पाटील. चला सुरुवात करा फिल्डिंग टीम. 38चा टार्गेट. असं वाटतंय की हर 7676 टीम फार वर्षानंतर इथे क्रिकेट खेळत आहेत, जितका वेळ त्यांना फिल्डिंग सेट करण्यासाठी लागतोय. चला सुरुवात करा. 38चा टार्गेट. पहिला बॉल, पहिलाच बॉल फुल टॉस टाकला, गॅप मध्ये फटका. बंडू पाटील यांचा जीपीएल फार चांगला चालला. पहिलाच बॉल, पहिला चौकार. चौकार दरम्यान इथे येतोय. फुल लेंथ आहे, लॉफ्टेड फटका आणि बॉल बाउंड्री लाईनचा बाहेर षटकार येतोय. अमर पाटील आपण संपर्क साधा. अमर पाटील दोन रन्स पेनल्टी असेल. चला सुरुवात करा. म्हणजे बघा जो टार्गेट 38चा आहे तो टार्गेट आता 40चा असेल. 40 धाव्यांचं लक्ष आता असेल. चला सामन्याला सुरुवात करा. धावफलक 10 वरती. वन्स अगेन बंडू पाटीलचा फटका स्लॉट मध्ये आणि थेट पाठवला बाजूला प्लॉट मध्ये. आणखीन एक पॉवरफुल स्ट्रोक, षटकार. काय बॅटिंग करतात, लाजवाब स्ट्रोक. आणखीन एक षटकार इथे आला. सदू भोईर यांनी देखील एक पारितोषिक लावले. जर हा तिसरा षटकार आला तर त्यांच्याकडनं 500 रुपयाचं कॅश प्राइज दिले जाईल बंडू पाटीलला.
नेक्स्ट बॉल आणखीन एक सलगचा तिसरा षटकार. बघा हा जुना खेळाडू आहे, जुनी तलवार आहे पण धार तीच आहे. सलगचे 3 षटकार आलेत. धाव फलक आता 22. आणखीन एक यावेळेस इनफिल्डचा वर्ण स्ट्रोक खेळायचा होता. बॉल हवेमध्ये आणि हर्षने ही कॅच पकडली. धक्का लागला पगला बट बाद होण्या अगोदर एक चांगली इनिंग इथे खेळलेत बंडू पाटील. दिलीप पाटील यांचा सेलिब्रेशन पाहण्यायोग्य होता पगला सत्रामध्ये. जणू काही एखादा 18 वर्षाचा लहान मुलगा जसा सेलिब्रेट करतो काय होता आम्हाला देखील नाही समजलं पण इंटरेस्टिंग. धाव फलक 22. 18 धाब्यांची आवश्यकता. साठी लढले. 2 रन पेनल्टी देखील मिळाली पण तरी सुद्धा त्याचा जास्त काही फरक पडला नाहीये बॅटिंग टीमला. धाव फलक 22 करायचा आता 18. चेंडू शिल्लक येते 19 मध्ये 18. नेक्स्ट बॉल दिलीप पाटील मिस्टामिंग हवेमध्ये आणि फिल्डर दरम्यान एक्स्ट्रा कव्हर रिजनला डीपमध्ये धावतात. बॉल फील्ड केला गेला आणि तोपर्यंत 2 धावा इथे कंप्लीट केल्या जातील आणि अशा प्रकारे फर्स्ट ओव्हर कंप्लीट. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव फलक 24. धक्का लागला 1. टीम स्वर्गीय दीपक दादा गणपत दादा प्रतिष्ठान. खेळ बाकी आहे येत्या 3 ओव्हर्स आणि 3 ओव्हरमध्ये करायचं रन 16. तीन ओव्हरमध्ये 16 धावा करायच्या आहेत आणि सेकंड ओव्हरमध्ये कदाचित सिद्दीकजी भापे जर इथे असते तर आवर्जून त्यांनी म्हटले असतं मरता क्या ना करता. हरीश पाटील यहाँ पे तैयार होते हुए. मध्ये 16. संघ मालक स्वतः जिम्मेदारी घेत आहेत आणि कितपत जिम्मेदारी घेऊ शकतील. चला सुरुवात करा. 18 मध्ये 16. गतवर्षी सेमीफायनल मध्ये एक ओव्हर दिली होती ती अजून देखील टोचत आहे आणि आता देखील सेमीफायनल मध्येच बॉलिंग साठी आलेत. ग्लास बॉल डेड बॉलचा इशारा बिकॉज मला वाटतं की विकेट कीपरने थांबवलं होतं याआधी. मध्ये 16 करायचं. समीकरण फार सोपं आहे बॅटिंग टीम साठी. नेक्स्ट बॉल ऑन साइडला स्ट्रोक बॅटचा टोला लागला आणि पहिल्याच बॉलवरती सफलता मिळू शकली असते हर्षला बट कॅच झाली ड्रॉप आणि इन बिटवीन 2 धावा इथे कंप्लीट केल्या जातील. 17 चेंडू शिल्लक 17 मध्ये करायच्यात 14 धावा. बॉल अत्रमण इथे आलाय 16 मध्ये आता करायचं 14 धावा. फर्स्ट ओव्हर फारच जास्त एक्सपेन्सिव्ह लागलं कारण जर तुम्हाला 40 डिफेंड करायचं तर फर्स्ट ओव्हरमध्ये 24 धावा जर तुमचा बॉलर देतोय तर त्यानंतर त्या मॅचमध्ये बाकी काय राहिलं. पण अजूनही जर आपण विचार केला तर 14 धावा बाकी आहेत. नेक्स्ट बॉल आणि एक डॉट बॉल अपील. यस बॅटची कडा लागली होती आणि यस कॅच पकड दिली गेली आणि सफलता इथे हर्षला मिळेल. धक्का लागला हा दरम्यान दुसरा.
गतवर्षी सेमीफायनलमध्ये जे षटक टाकलं होतं त्याने ते आपल्या संघाला बाहेर घेऊन गेले होते. आता सेमीफायनलमध्ये वापस ओव्हर टाकतात आणि असं वाटतं की या ओव्हरनंतर ते आपल्या टीमला वापस घेऊन येणार आहेत, कारण सफलता इथे मिळाली. न्यू बॅटर आता मैदानात मध्ये दाखल होतोय, विघ्नेश. नेक्स्ट बॉल, विघ्नेश आलेत आता बॅटिंग करण्यासाठी. फ्रंट फूट वरनं पुल केला, बॉल अवे मध्ये फिल्डर धावतात, फिल्डिंग चांगली राखली. हरेश होते आणि तोपर्यंत कंप्लीट केल्या जातील या 2 धावा. आणि इक्वेशन जे बाकी आहे, चेंडू शिल्लक येते. चौदा चेंडू शिल्लक आहेत, 12 धावा करायच्यात. नेक्स्ट बॉल, अपील हलकीशी झाली होती आणि आणखीन एक जर आपण विचार केला तर या बॉलवरती लेग बाय 6 सिंगल. आता 13 चेंडू शिल्लक, 13 मध्ये 11 करायच्यात. हे षटक हर्षने तर चांगलंच टाकलं, बट पहिल्या षटकामध्ये 24 धावा गेला. मी तेच म्हटलं की फर्स्ट ओव्हरमध्ये 24 धावा भरपूर होत्या, कारण अर्धा पल्ला तर पहिल्या षटकामध्येच पार झालेला. 13 मध्ये 11. तेरा चेंडू शिल्लक, 11 धावांची आवश्यकता आहे. चला घाई करा, विनंती असेल. 13 मध्ये करायच्यात 11 धावा. आज एखादा चमत्कारच हर्ष 7676 टीमला इथनं वाचवू शकतो, कारण 13 मध्ये 11 धावा डिफेंड करणं फार अवघड आहे. खडतर प्रवास आहे, बट तो प्रवास इथे कंप्लीट होईल का? फुल लेंथ आहे आणि दिलीप पाटील सारखा शांत बॅटर जर मैदानाच्या हातामध्ये आहे तर या रन्स डिफेंड करणं फार अवघड. आता 12 चेंडू शिल्लक, 12 मध्ये करायचं 10 धावा. खेळ समाप्त. 2 ओव्हरचा खेळीस 30 आणि उरलेला 12 चेंडू मध्ये करायचं 10 धावा. बारा चेंडू शिल्लक आहेत आणि 12 मध्ये करायचं 10 धावा. चला फिल्डिंग सेट करा, सामन्याला सुरुवात करा. अजूनही जर आपण विचार केला तर 10 बाकी आहेत. हर्षने षटक चांगले टाकलं फर्स्ट ओव्हरमध्ये. मी म्हणेन की 24 ऐवजी 15-16 खर्च झाले असता तर परिस्थिती थोडी वेगळी असती, बट आता जे झालं ते झालं. तर 10 डिफेंड होऊ शकतात की नाही ते पाहणं बाकी. हरेश आलेत बॉलिंग करण्यासाठी. 12 मध्ये आता 10 करायचं आहेत. ही स्पर्धा जर आपण पाहिली तर खऱ्या अर्थाने अवी यांच्यासाठी ही स्पर्धा फारशी चांगली गेली नाहीये. प्रत्येकी सामन्यामध्ये एकूण एक झटके त्यांना लागलेत. 12 मध्ये करायचं 10 धावा. हरेश दरम्यान इथे तयार होतात. बघा या ओव्हरमध्ये जर हरेश 3 ते 4 धावा देतोय, 1 ते 2 विकेट्स काढतोय, तर बघा मॅच इथनं देखील बनवली जाऊ शकते. हरेश आला. हरेशचा पहिलाच बॉल, लॉफ्टेड फटका, फिल्डर आहेत उपस्थित, कॅच पकडली जाईल. सफलता इथे मिळेल. म्हणजे आता 11 चेंडू शिल्लक, 11 मध्ये करायचं 10 धावा.
अब आएगा मजा, अब होगा मौत का खेल. गतवर्षी हरेशने 16 बनवल्या होत्या लास्ट ओव्हरमध्ये, ती देखील सेमीफायनल होती. पण या वेळेस जर समीकरण तितकं अवघड नाही, 11 मध्ये 10च करायचं. बट राहुल असा बॅटर आहे की दोन प्रॉपरली मिडल ऑफ द बॅट स्ट्रोक जर इथनं खेळला तर मॅच इथेच संपेल. 11 मध्ये 10. गतवर्षी हरेशने बाजी मारली होती, यावर्षी मारेल का? आणि यावर्षी जर ही बाजी हरेशने इथे मारली तर मॅच इंटरेस्टिंग होऊ शकते, कारण अजून देखील 10 बाकी आहेत. आणि ही गोष्ट नेहमीच राहिली की क्रिकेटच्या खेळानेच आपल्याला शिकवलं की जोपर्यंत प्रतिस्पर्धी जिंकत नाही तोपर्यंत तुम्ही तुमचा प्रयत्न कधी थांबवू नका. अजून देखील सामना संपला नाहीये, 10 अजून देखील बाकी. चला वेळ कमी घ्या. अकरा मध्ये 10 करायचं. विकेट हवी आहे, आणखीन एखादी विकेट जर आली तर कमबॅक होऊ शकतो हर 7676 टीमचा. बट ऑन साइडला फटका, जस्ट मी उल्लेख केला की दोन चांगले फटके जर इथे खेळला तर सामना समाप्त होऊ शकतोय. एक तर आलाय षटकार. आणि षटकार जसा आला बाली खालीच बघत राहिला, त्याने मागे वळून देखील नाही पाकले. अरे त्याला देखील माहिती आहे मागे वळून पाकलं तर काहीतरी होऊ शकतं. आता फक्त 4 धाब्यांची आवश्यकता. फक्त 4 धाब्यांची आवश्यकता. चार धाब्यांची आवश्यकता. आणि हा फटका हवेमध्ये फुल राखीत लॉंग ऑफला कॅच झाली, ड्रॉप. सिंगल कंप्लीट. दुसऱ्या धाब्यासाठी परतले, 2 धाबा देखील इथे कंप्लीट. आणि आता फक्त 2 धाब्यांची आवश्यकता. कॅच पकडायला विसरले की काय तेच वाटलं. फक्त 2 धाब्यांची आवश्यकता. स्विच हिट खेळायचा होता. अपील आणि यस विकेट इथे मिळाली. क्या बात आहे. अखेरीस हरेशचा कमबॅक, बट फार उशिराने कमबॅक. आम्हाला असं वाटलं की दिनेश भामरे बॅटिंगला येतील. दिनेश भामरे सांच्या खऱ्या अर्थाने दिनेश भामरेचे एका धावेसाठी देखील 500 रुपये होते, पण ते आले नाही आहेत. इम्पॅक्ट प्लेअर आता मैदानात आतमध्ये. आता हा देखील हत्यार होता टीमकडे, तर त्याचा वापर करायला हवा, त्या अनुषंगाने केलंय. स्विंग अँड मिस येतोय डॉट. आणि चेंडू शिल्लक आहेत या ओव्हरमध्ये. एक चेंडू बाकी आहे. 7 मध्ये 2. सात चेंडू शिल्लक करायचा, 2 धावा. पुलचा फटका फ्रंट फूट वरनं पुल केला डीप मध्ये मिड विकेटला, फुल्डर सिंगल कंप्लीट. आणि आता फक्त जर आपण पाहिलं तर एका धावेची आवश्यकता. 6 मध्ये 1. 6 चेंडू शिल्लक, एका धावेची आवश्यकता.
प्रल्हाद आलेत बॉलिंग मार्कवरती. आता खऱ्या अर्थाने सर्वात पॉवरफुल वेपन यूज करायचा होता, दॅट्स वाय प्रल्हाद यांचा वापर इथे केले जात आहे. सहा मध्ये फक्त एक धाव करायची आहे. सहा मध्ये एक. पगलास बॉल आणि या फटक्यासोबत सामना समाप्त. GPL 2025 फर्स्ट फायनलिस्ट टीम स्वर्गीय दीपक दादा, गणपत दादा प्रतिष्ठान, कॉंग्रॅच्युलेशन्स. प्लेयर ऑफ द मॅच बंडू पाटील या सामन्याचे सामनावीर आहेत. कॉंग्रॅच्युलेशन्स टीम स्वर्गीय दीपक दादा, स्वर्गीय गणपत दादा प्रतिष्ठान टीम. कॉंग्रॅच्युलेशन्स टीम ओनर सागर पाटील, वेल प्लेड. या बंडूजी पाटील आपण मॅन ऑफ द मॅच पारितोषिक घेण्यासाठी मॅन ऑफ द मॅच पारितोषिक दिलं जाईल. लगेच आपण सेमीफायनल 2 च्या मॅचला सुरुवात करणार आहोत. मॅन ऑफ द मॅच दिली जाते बंडू पाटिल चांगला खेळ. तलवार पुरानी हो चुकी है लेकिन धार अभी भी वही है. चला आपण लगेचच मॅचला सुरुवात करणार आहोत. सलामीची जोडी खेळपट्टीवरती पाठवायची आहे. सलामीची जोडी पाठवा. धर्मवीर बॉयज अगेन्स्ट टीम स्वर्गीय सुनील दादा प्रतिष्ठान आणि दिनेशजी भांबरे सर. आपण स्कोरर पाठवायचा आहे.
भांबरे सर आपण स्कोरर पाठवा. सलामीची जोडी खेळपट्टीवरती येते. राजू पाटील सलामीसाठी आपल्याला पाहायला मिळतोय. पहिला बॉल पहिला चेंडू अगदी शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न केला राजूनं, परंतु हा चेंडू निर्धाव आला. पहिलाच डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. सचिन आहेत. पहिला चेंडू डॉट बॉल. पुढचा बॉल. हा चेंडू देखील आडवा बाकनं खेळायचं होतं. पूर्णपणे ब्लाइंड स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला. 4 ओव्हरची मॅच आहे. दुसरा चेंडू बॅक टू बॅक 2 डॉट बॉल. तिसरा चेंडू अगदी मिडल केलं. बॅटवरती येतोय की नाही ते पाहिलं आणि एक सिंगल या चेंडूवरती कंप्लीट. तिसऱ्या चेंडूवरती अखेर खातं ओपन झालं टीम धर्मवीर बॉईज संघाचं. बघा सेमीफिनाले पर्यंत जरी तुम्ही असलात तरी सुद्धा ही स्पर्धा नॉकआउट पद्धतीनं आहे आणि बक्षीस नाही आहे. फक्त आणि फक्त क्रमांक 1 आणि क्रमांक 2 या संघासाठी पारितोषिक आहे या ट्रॉफीज. हा चेंडू खरं तर चेक केला जाईल. एक सिंगल बायच्या रूपानं एक सिंगल या चेंडूवरती कंप्लीट. धावफलक पुढे सरकेल 2 या अंकावरती. जर धर्मवीर बॉईज हा सामना जिंकतायत तर सचिनजी शिंदे यांच्याकडनं तब्बल 2,500 रुपयांचं कॅश प्राइज दिलं जाईल. एक सिंगल या चेंडूवरती देखील कंप्लीट केली गेली. एका धाव्यानं धावफलक पुढे सरकेल 3 या अंकावरती जाऊन पोहोचेल. 4 ओव्हरची मॅच आहे. 4 ओव्हर मध्ये किती धावा बनवतील. सचिन भरपूर चांगली गोलंदाजी पहिल्या ओव्हर मध्ये करतोय. चांगला स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. बॉलच्या मॅरेट वरती येऊन खेळणं फार गरजेचं होतं. तसं काहीही एक पाहायला मिळालं नाही. आणखीन एक सिंगल या चेंडूवरती कंप्लीट केली गेली आणि पहिल्या ओव्हरचा खेळ या ठिकाणी समाप्त झाला. पहिल्या ओव्हरच्या समाप्ती अखेर धावपलकावरती धाबा पाहायला मिळतील. त्या म्हणजे 4 धाबा. पहिल्या ओव्हरच्या समाप्ती अखेर 4 धाबा धावफलकावरती पाहायला मिळतील. पॉवर प्लेचं षटक भरपूर चांगलं आपल्याला पाहायला मिळालं टीम स्वर्गीय सुनील दादा प्रतिष्ठान संघाच्या माध्यमातून. दुसरं षटक गोलंदाज सज्ज होईल. दर्पण आल्यात दुसऱ्या षटकामध्ये. दर्पण आल्यात दुसऱ्या षटकामध्ये. पहिल्या षटकामध्ये चांगला खेळ पाहायला मिळाला सचिनचा. 4 धावा धावफलकावरती. यावेळेस लाफ्टेड फटका. चेंडू हवेत. चेंडू खाली. क्षेत्ररक्षक कोणतीही मिस्टेक नाही आहे. विकेटचं पतन.
आणि पहिला धक्का लागत असताना टीम धर्मवीर बॉईज संघाला बाटर नरेंद्र बॅक टू द डगआउट. न्यू बॅटर सुनील आपल्याला पाहायला मिळतील. फुल टॉस बॉल इनफिल्डच्या वरनं फटकाला जवाब. बॉल एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार. पाहायला मिळतोय 4 धावेनं धावफलक वेगानं पुढे सरकेल 8 या अंकावरती. नक्कीच आपण मैदानाच्या चौ बाजूला पाहू शकतो आमचे जे पुरस्कर्ते आहेत त्यांचे कटआउट्स या ठिकाणी लावले गेलेत. त्यांचे देखील आम्ही आभार व्यक्त करू. यावेळेस पुन्हा इनफिल्डच्या दिशेनं आणि बॉल यावेळेस देखील कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार. चार धावा आणखीन धावफलकावरती पाहायला मिळतील. 4 धाव्यांना धावफलक पुढे सरकेल 12 या अंकावरती. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज दर्पण. चांगला बॉल आहे, चांगला चेंडू आहे. बॉल पडल्यानंतर उसळी घेतली. खरं तर हे चित्र नेहमीच बॅटरचं पाहायला मिळत असतं. जेव्हा जेव्हा बॅटर बॉल हुकतो तेव्हा तेव्हा तो वाईड मागतो. जेव्हा जेव्हा गोलंदाजाची देखील चित्र असतात की पायांवरती जेव्हा पण बॉल लागतो प्रत्येक चेंडूवरती अपील ही केली जाते लेग बिफोर द विकेट साठी. हा चेंडू देखील निघून जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार. सोडून दिला. आता मात्र वाईड असेल. धावफलक एकेरी धावेनं पुढे सरकेल 17 या अंकावरती. 17 ऑन कार्ड. 17 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. पुढचा बॉल पुन्हा एकदा लाईन खराब आहे. व्हाईट बॉलचा इशारा अंपायरकडनं. आणखीन एक अतिरिक्त धाव संघाच्या खात्यामध्ये अंकित केली जाईल. एका धावेनं आणखीन धावफलक पुढे सरकेल 18 धावा धावफलकावरती. आणखीन एक व्हाईट बॉलचा इशारा अंपायरकडनं. आता मात्र लागोपाठचे 3 चेंडू आणि 3 वाईट. दबाव आहे दर्पणवरती. शेवटचा बॉल टाकण्यासाठी बघा किती प्रेशर घेतला, किती दर्पण आलंय दर्पणवरती. लागोपाठ 3 चेंडू वाईट टाकलेत आणि धावफलकावरती धावा 19. आखोटप्पाचा बॉल पुल केलं. चेंडू हवेत आणि दोन्ही खेळाडूंच्या मध्ये बॉल पडला आणि या चेंडूवरती तब्बल 2 धावा कंप्लीट. आणि अशा प्रकारे 2 ओव्हरचा खेळ झाला समाप्त. 2 षटकांच्या समाप्ती अखेर धावफलकावरती धावा 21 धावा. 2 षटक समाप्त झाल्यात. 21 धावा बनल्यात.
अजून देखील 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे. कुठे ना कुठे विचार 50+ करत असेल सध्या तरी टीम धर्मवीर बॉईज, कारण बॉलिंग लाईनअप स्ट्रॉंग आहे टीम धर्मवीर बॉईज संघाची. आज जे सामने ते 2 सामने खेळलेले आहेत, चांगला खेळ त्यांचा देखील आपल्याला पाहायला मिळाला आहे. सकाळच्या सत्रामध्ये देखील आपण त्यांची चांगली बॅटिंग पाहिली, त्यानंतर दुसऱ्या मॅचमध्ये देखील चांगली बॅटिंग त्यांनी केली आणि आता या मॅचमध्ये देखील चांगली बॅटिंग सध्या तरी पाहायला मिळते, कारण 21 धावा 2 ओव्हरमध्ये चांगली धावसंख्या आता कुशल आपल्याला पाहायला मिळतील. कुशल आल्यात तिसऱ्या षटकामध्ये. धावफलकावरती धावा 21 धावा. बॅटिंग लाईनअप भरपूर स्ट्रॉंग आहे, कारण ते लेंडर्स पर्यंत बॅटिंग आहेत. अजून अतिशचं येणं बाकी आहे, बंटीचं येणं बाकी आहे. अनेक सारे बॅटर आहेत या संघामध्ये, परंतु सध्या ही जोडी चांगला खेळ करते. पहिल्या ओव्हरचा प्रेशर झुगारून पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 4च होत्या. गत वर्षीची चॅम्पियन धर्मवीर बॉईज, डिफेंडिंग चॅम्पियन. आता आपलं जेतेपद कायम ठेवण्यासाठी हा संघर्ष सध्या तरी मैदानाच्या आत करताना पाहायला मिळतोय. 21 बनला, चला मॅच सुरू करायची. कुशल पुढचा बॉल, राईट आर्म ओव्हर द विकेट. तिसऱ्या ओव्हरचा पहिला चेंडू डाऊन दी ग्राउंड. लॉंगॉनला खेळाडू कार्पेटच्या साहाय्यानं जमिनीला गुदगुल्या करत बॉल अडवला जाईल तोपर्यंत या चेंडूवरती धावा कंप्लीट केल्या गेल्या, त्या म्हणजे 2 धावा आणि 2 धाव्यानं धावफलक 23 धावा. राजू आहेत स्ट्रायकिंग एंडला. पुढचा बॉल, हा चेंडू चांगला आहे आणि काय घडलंय, आणि विकेटचं पतन. राजूला मैदान सोडावं लागेल. धावचीच्या रूपानं ही विकेट जाईल आणि आणखीन एक धक्का लागतोय टीम धर्मवीर बॉईज संघाला. न्यू बॅटर आता बंटी येत आहेत. न्यू बॅटर मॅन इन फॉर्म बंटी आपल्याला येताना पाहायला मिळतात. इन ॲट नंबर 4, 4थ्या क्रमांकावरती खेळण्यासाठी आल्या. आतिशला आता थोडंसं माघार ठेवलं जात आहे. गेल्या 2 मॅच मध्ये आतिशनं देखील धुवाधार बॅटिंग केलेली आहे. चला मॅच सुरू करायची आहे पुन्हा एकदा. बंटी आल्यात, अगदी बॉल वगैरे चेक केला गेला. धावफलकावरती धावा स्थिर आहेत 23 धावा. कुशल पुढचा बॉल, राईट आर्म ओव्हर द विकेट. खोदून काढण्याचा प्रयत्न, बॅटची कडा लागली, परंतु बॉल जोपर्यंत विकेट कीपर फील्ड करतील तोपर्यंत एक सिंगल घेण्याची संधी मिळाली. कुशलच्या विरोधामध्ये मोठे फटके खेळण्यामध्ये फारसे यश मिळत नाही या दोन्ही बॅटरना, परंतु ते खेळावे लागणार आहेत, कारण अभी नाही तो कभी नाही. सेमीफिनालची मॅच खरं तर आजच्या संपूर्ण दिवसभरामध्ये आपण पाहिलं नॉकआउट पद्धतीनं, कारण जोही संघ हरला तो स्पर्धेच्या बाहेर गेला. परंतु या चरणावरती जेव्हा मॅच सोडावी लागेल ना तुम्हाला, तेव्हा कुठे ना कुठे रात्रीची झोप लागणार नाही या, कारण सेमीफिनालेची सध्या मॅच सुरू आहे. जिंकाल तर थेट मेगा फिनालेमध्ये प्रवेश करणार आहे. या अगोदर स्वर्गीय दीपक दादा प्रतिष्ठान संघ आपल्याला मेगा फिनालेमध्ये जाताना पाहायला मिळाला. आता त्यांच्या विरोधामध्ये कोणता संघ मेगा फिनालेमध्ये धडक मारणार आहे हाच प्रश्न या मॅचमध्ये क्लिअर करून जाईल.
हा चेंडू देखील भरपूर चांगला आहे. खोलवा टप्प्याचा बॉल खोदून काढलं सचिन आहेत, परंतु बघा ओ हो काय घडलं. तिसऱ्या पंचांची मागणी तर केली जाते आणि बॉडी लँग्वेज खरं तर अमरची सांगून जाते की ही विकेट कदाचित असावी. बंटीची विकेट. तिसरे पंच लवकर या. कुशल खरं तर नाखुश होते कारण स्ट्रायकिंग एंडला थ्रो झाला होता, बॉलर एंड वरती थ्रो झाला नव्हता. खरं तर लेझी रनिंग पाहायला मिळाली. बॉल बघत बघत पळण्याची जी सवय होती बंटीला कदाचित ती महागात पडू शकते. तिसरे पंच कंट्रोल रूम मध्ये प्रिन्स लाईव्ह किंग ऑफ टेलिकास्ट यांच्या माध्यमातून ही स्पर्धा ऑल ओव्हर टेलिकास्ट केली जाते. सध्या कंट्रोल रूम मध्ये ऑपरेटर आहेत, अंपायर देखील जोडले जात आहेत. काय घडलंय. हृदयाची धडधड वाढत असेल कारण बंटीची महत्वाची विकेट धोक्यामध्ये आहे. आउट असेल की नॉट आउट असेल. तिसरे पंच पाहतात, चेक केलं जात आहे. काय घडलंय त्या ठिकाणी. बंटीची विकेट धोक्यामध्ये. GPL गोवे प्रीमियर लीग धमाका 2025 पर्व दुसरं आणि सेमीफायनल 2 ची सध्या मॅच प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. काय घडेल हा डिसिजन सर्वात महत्वाचा. बंटी पहिल्या मॅच मध्ये आजच्या दिवसाच्या 2 षटकार ठोकले. संघाला पुढच्या फेरीमध्ये दाखल करण्यामध्ये मोठा वाटा बंटीचा होता, परंतु आता या मॅच मध्ये विकेट धोक्यामध्ये ठेवून धावलेला आहे. थांबा, पंच डिसिजन देतील. चेक केलं जात आहे. असंच असतं. येस, सॉफ्ट सिग्नल जो आहे परंतु चेक केलं जात आहे. जर या ठिकाणी दिसलं नाही तर सॉफ्ट सिग्नल जो आहे जे मैदानी पंचांनी घोषित केले त्याच्यावरतीच आपण डिसिजन देऊ, परंतु या ठिकाणी चेक केलं जात आहे. जर क्लिअर एव्हिडन्स मिळाले तर पंच घोषित करतील. आणि यस, OUT धावचीच्या रूपानं मोठी विकेट, महत्वाची विकेट बंटीला माघारी परतावं लागेल. हा बसलाय मोठा हादरा. खरं तर मी देखील हीच गोष्ट म्हणेन की मजाक मध्ये विकेट गेली बंटीची. बॉल बघून पाहायची गरज नव्हती. जर तुम्हाला क्रीज मध्ये पोहोचले असते वेळेवरती, कारण भरपूर वेळ होता बंटीकडे क्रीज मध्ये पोहोचण्यासाठी, परंतु थोडीशी लेझी रनिंग पाहायला मिळाली आणि त्याचा परिणाम आता भुगतावा लागेल टीम धर्मवीर बॉईज संघाला. न्यू बॅटर आतिश आलात, परंतु बंटीची विकेट गेली. सरपंच जी तो चले गए, अब गाव की जिम्मेदारी कौन उठाएगा. कारण बंटी गेला, आता आतिशला ती जिम्मेदारी उचलायची आहे. खरं तर आता लेफ्टी बॅटर आला. त्या मैदानावरती संध्याकाळच्या सत्रामध्ये बेनिफिट असतं रायटी बॅटर्सना. अनेक साऱ्या टुर्नामेंट या मैदानावरती मी देखील कव्हर केल्यात. दोन्ही गाव असते, पिंपळगर असू द्या किंवा गोवे गाव असू द्या, अनेक साऱ्या स्पर्धा या मैदानावरती होत असतात. 40+, मास्टर 40+, त्यानंतर रेग्युलर असू द्या, त्यानंतर इमर्जिंग क्रिकेट असू द्या. चांगल्या चांगल्या स्पर्धा या मैदानावरती. ग्रामीण क्रिकेट देखील थोड्याच दिवसा अगोदर आपण पाहिलं या मैदानावरती. आणि आता सध्या ही प्रीमियर लीग आपण पाहतोय, गोवे प्रीमियर लीग. आणि पुन्हा एकदा याच मैदानावरती अनेक स्पर्धा येणार आहेत तुमच्या भेटीला. चला, वेळ कमी घ्या विनंती असेल. अमर पाटील विनंती असेल. खूप वेळ खर्च होतो या चेंडूसाठी. बॅटर कधी झाल्यात मैदानाच्या आतमध्ये. एक बॉल बाकी आहे या ओव्हरचा. चला कुशल, आतिशसाठी पुढचा बॉल. हा फटका लाजवाब आपल्याला पाहायला मिळतोय. लॉंग ऑनचा खेळाडू ऍक्शन मध्ये आहेत आणि बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. मिसफिल्ड सचिन न केली आणि बॉल सीमारेषा पार चौकार.
च्या सरासरीनं धावगती गाठलेली आहे. धावफलकावरती धाबा 3 षटकांच्या अखेरीस 30 या अंकावरती 30 रन 30 धाबा. खरं तर चांगली धावसंख्या आहे, परंतु आता या ओव्हरमध्ये कदाचित 10 ते 15 धावा प्लस बनवण्याचा प्रयत्न येथून करेल टीम धर्मवीर बॉईज. चला वेळ कमी घ्या, विनंती असेल वेळ कमी घ्यायचा आणि शेवटच्या ओव्हरला लगेचच सुरुवात करा, कारण भरपूर वेळ खर्च होतो या मॅचसाठी. अजून देखील आपल्याला मेगा फिनालेची मॅच कव्हर करायची आहे. 4 ओव्हरचीच मॅच ती देखील आपल्याला खेळवायची आहे. वेळेवरती जर सामना हा कंप्लीट झाला तर कदाचित षटक वाढवलं देखील जाऊ शकतं, परंतु 4 ओव्हरची तरी निदान आपल्याला मॅच कव्हर करायचीच आहे. परंतु शेवटच्या अंतिम षटकामध्ये गोलंदाज प्रतीक आपल्याला पाहायला मिळतील. प्रतीक म्हात्रे आपल्याला पाहायला मिळतोय गोलंदाजी ट्रॅक वरती. स्ट्रायकिंग एंडला बॅटर सुनील आहेत. पुढचा बॉल प्रतीक म्हात्रे. पहिला बॉल वेगवान गतीचा हा चेंडू भुरकन निघून गेलाय. सरळ यष्टी रक्षकाच्या हातामध्ये. कोणती संधी बॅटरला मिळालीच नाही. या बॅट जोपर्यंत खाली येईल त्या अगोदर बॉल यष्टी रक्षकापर्यंत पोहोचलाय. आता हा विचार सुनीलला करावा लागेल. गती आहे त्या गतीचा वापर करावा लागेल. पुढचा बॉल प्रतीक म्हात्रे. हा चेंडू लॉफ्टेड फटका. चेंडू हवेत. सचिन चेंडू खाली आणि कोणती मिस्टेक नाहीये. टिपलाय झेल आणि संपला बॅटरचा खेळ. विकेट आली या सुनीलची विकेट आली. न्यू बॅटर आता इन होतील. प्रथमेश आलेत. चला प्रथमेश लवकर या. प्रतीक म्हात्रे चांगला बॉल, चांगली गोलंदाजी. पहिल्या 2 चेंडूवरती खरं तर हे सत्र सुरू झालंय, कारण संध्याकाळच्या सत्रामध्ये मी नेहमी उल्लेख करतो की हे गोलंदाज हे बॅटर सराव करत असतात याच क्रीडा नगरीवरती. स्वतः त्याचा बेनिफिट त्यांना असेल. पुढचा बॉल फटका फसला. मिसटायमिंग आहे. एक सिंगल या चेंडूवरती. वॅकंट एरिया होता आणि एकच धाव. आतिश कोणत्याही प्रकारचे दुसरे धावेचं मन बनवलंच नव्हतं आतिशनं. स्वतःवरती विश्वास त्यानं दाखवला. एक सिंगल या चेंडूवरती. एका धावेनं धावफलक. 31 षटकारांच्या हॅट्रिक साठी तब्बल 2000 रुपयांचं कॅश प्राइज दिलं जाईल महेशजी म्हात्रे साहेबांकडनं आणि शशिकांतजी पाटील साहेबांकडनं. म्हणजे 1000 देतील. प्रतीक म्हात्रे. चला मॅच सुरू करायची. भरपूर वेळ खर्च होतो या सेमीफायनल 2 साठी. गोलंदाज सज्ज. पुढचा बॉल प्रतीक म्हात्रे. राऊंड द विकेट. ओहो स्लॉक स्वीप करायचं होतं. खरं तर लोअर फुलटॉस होता, परंतु अगदी पायांचा वेध घेतला त्या चेंडूनं आणि बॉल सरळ पायांवरती जाऊन आदळलाय. हा चेंडू निर्धाव आहे आणि अजून देखील मला वाटतं 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. धावफलक 31 वरती. म्हणजे एकच धाव खर्च केली आहे मागच्या 4 चेंडूमध्ये. एक विकेट देखील आला प्रतीक म्हात्रे. पुढचा बॉल आतिश साठी. थांबलाय. थोडासा दबाव आता आतिश वरती. जास्त प्रेशर आहे, जास्त दबाव आहे, कारण या षटकामध्ये एकच धाव आली आहे. आता त्याला एखाद मोठा फटका खेळायचाच आहे. खरं तर 2-3 ओव्हर समाप्तीनंतर 30 होत्या. बघा बॅटच्या पट्ट्यात बॉल येत नाही आणि आता एक सिंगल लेग बायच्या रूपानं
कंप्लीट केली जाईल आणि एका धाब्याने धावफलक 32. खरं तर आतिशला आता कळलं की बॅटवरती बॉल येत नाहीये, त्यामुळे त्याने प्रथमेशला स्ट्राईक वरती आणलं आणि आता शेवटचा अंतिम बॉल बाकी आहे. शेवटचा अंतिम बॉल. खरं तर बंटीची विकेट गेली आणि तिथून डाऊनफॉल सुरू झाला. शेवटचा अंतिम बॉल. गोलंदाज प्रतीक मात्रे समोर प्रथमेश पाटील. हा फटका बघा, अगदी दुपारी जेवले नाहीयेत असं वाटलं. आणि बघा हे रनिंग बिटवीन द विकेट आणि या दोनच धाबा असतील. आणि अशा प्रकारे डावाचा खेळ झालाय समाप्त. पहिल्या डावाच्या समाप्ती अखेर धावफलकावरती धाबा 34. 34 धाबा बनल्या आणि 35 धावांची गरज. 35 बनवायच्या आहेत. 35 रन्स टू विन. 35 धाबा बनवायच्या जिंकण्यासाठी येथून टीम स्वर्गीय सुनील दादा प्रतिष्ठान संघाला अगेन्स्ट टीम धर्मवीर बॉईज. या स्पर्धेमध्ये 8 संघ खेळले. आई गावदेवी स्पोर्ट्स, त्यानंतर धर्मवीर बॉईज, त्यानंतर जयश्री महाकाल, त्यानंतर स्वर्गीय दीपक दादा प्रतिष्ठान, त्यानंतर स्वर्गीय सुनील दादा प्रतिष्ठान, त्यानंतर हर्ष 7676, त्यानंतर लक्षिका एंटरप्राइजेस आणि त्यानंतर हितांश 11. हे 8 संघ या स्पर्धेमध्ये खेळले. त्यांचे पुरस्कर्ते त्यांचं देखील आम्ही आभार व्यक्त करू. नक्कीच प्रत्येकाचं नाव या ठिकाणी अवेलेबल सध्या तरी नाही आहे, परंतु आम्ही त्यांचं पुन्हा एकदा आभार व्यक्त करू. ते पुरस्कर्ते जे आहेत, ज्यांनी टीम ओनर आहेत, ज्यांनी विश्वास दाखवला, टीम पॅक केली आणि या GPL मध्ये ते उतरले. खरं तर मोस्ट ऑफ खेळाडू जे आहेत ते नवखे आहेत. मोस्ट ऑफ खेळाडूंना, काही खेळाडू आहेत ज्यांना बॅट पकडायची सुद्धा माहिती नाही आहे, ते सुद्धा आज या GPLच्या माध्यमातून क्रिकेट खेळतात. कारण क्रिकेट असा खेळ आहे की या खेळापासून वयाची मर्यादा नाही आहे. कोणताही खेळाडू खेळू शकतो. अगदी जेव्हा वयाचं 4थं किंवा 5वं वर्ष असतं तेव्हाच आपले आई वडील हातामध्ये बॅट घेऊन देत असतात. परंतु तो एक तेथून लागलेला नाद, तेथून लागलेली ती वेळ, तो अगदी वयाच्या 65 असो किंवा 70 असो, तेथपर्यंत तो सुटत नाही. आणि सध्याचं अगदी क्रिकेट जर पाहिलं तर टेनिस बॉल क्रिकेटमध्ये सुद्धा भरपूर पैसे आलेत. ISPL सारखे देखील टुर्नामेंट आपण पाहिले. खरं तर 17 दिवसांचं ती स्पर्धा आहे. 17 दिवसांचं स्पर्धा खेळण्यासाठी एका खेळाडूला 20-20 लाख रुपये मिळतात. फक्त तुम्हाला त्या कॉन्ट्रॅक्टमध्ये राहायचं आहे, 17 दिवस संघासाठी खेळायचं आहे. या गोष्टींसाठी जर तुम्हाला पैसे मिळत असतील तर अनेक सारे गोष्टी आहेत. आणि मी नेहमी या क्रीडा नगरीवरती जेव्हा जेव्हा समालोचन करतो तेव्हा म्हणतो की जर टेनिस बॉल क्रिकेट नसेल तर बऱ्याचशा लोकांना रोजगार देखील मिळणार नाही. जसे की मंडपवाले झाले, कॅमेरामॅन झाले, लाईव्हवाले झाले, कॉमेंटेटर, अंपायर, स्कोरर, ट्रॉफीवाले झाले, अशा लोकांना रोजगार देखील मिळणार नाही. त्यामुळं क्रिकेटच्या खेळामध्ये अनेक साऱ्या रोजगाराच्या संधी देखील उपलब्ध आहेत. परंतु ही प्रीमियर लीग आहे. धावफलकावरती धावा बनल्या गेल्या, त्या म्हणजे 34 धावा बनल्या आणि 35 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी. लगेचच आपण समालोचन कक्षामध्ये परिवर्तन करूया. ऐकूया व्हॉइस ऑफ भिवंडी, विशालजी पाटील यांचा आवाज. खरं तर विशालजी पाटील यांचा देखील शेड्यूल भरपूर बिझी असतो. अनेक साऱ्या स्पर्धांना त्यांना देखील आम्हाला बोलवावं लागतं, परंतु त्यांचा शेड्यूल ऑलरेडी बिझी असतो. परंतु GPLचा शेड्यूल नक्कीच एक कॉल केला आणि ते अवेलेबल झाले. त्यांचं देखील आम्ही आभार व्यक्त करू आणि लगेचच करूया समालोचन कक्षामध्ये परिवर्तन. ऐकूया विशाल पाटील यांचा आवाज.
थँक्यू सो मच साहिलजी शेळके. पहिलं सत्र समाप्त झालं. पहिल्या सत्रामध्ये एकूण रन्स ज्या बनवला गेला 34 बनवण्यात आला आणि 35चा टार्गेट. थँक्यू सो मच साहिलजी शेळके. अतिशय चांगल्या खऱ्या अर्थाने त्यांनी उल्लेख केला आणि ते उल्लेख ते नेहमी करतच असतात. कारण जरा पाकले गेले तर एकमेव मी म्हणेन की भिवंडीमध्ये एकमेव असा चेहरा जो कॉमेंट्री देखील करतो, जो स्कोरिंग देखील करतो, गरज पडली ते लाईव्ह स्ट्रीमिंगचे ऑपरेटिंग देखील करतो आणि मगाशी तर DJ ऑपरेटिंग पण करत होते. म्हणजे असा व्यक्ती आहे जो कधी उपाशी झोपू नाही शकत. त्याला काही ना काही खऱ्या अर्थाने माध्यमं आहेत. मल्टी टॅलेंटेड. बट या सेमीफायनल 2 मध्ये इथे बासी गुम मारेल. 35चा टार्गेट. पण ग्लास बॉल पॅनवरती स्वीप केला, बॉल मागे चालला, फायनलिंगला बॉल स्टॉप करतात, पडता उठता आता बॉल फील्ड केला आणि तोपर्यंत मिळेल एक सिंगल. आता बंटी काय सांगतात? बंटी अपील करतात पण बंटीला ही गोष्ट ठाऊक नसेल कदाचित की बॅटला बॉल लागला, कारण लेग बिफोर विकेट आउट असतो, बॅट बिफोर विकेट आउट नसतो. एक सिंगल इथे मिळेल. नेक्स्ट बॉल ऑन साइडला स्ट्रोक आर्क मध्ये होता आणि थेट पाठवला बाजूला पार्क मध्ये. काय फटके येतात आज. याआधी आपण बंडू पाटील यांना पाहिलं आणि त्यात नंतर या सेमीफायनल 2 मध्ये बॅटर निशांत सपाटमध्ये षटकार. तरी सुद्धा 5 गावठी कोंबडे त्यांच्याकडनं देण्यात येतील आणि ते 5 आता मिळतील आणि ते स्वतः देखील फायनलसाठी क्वालिफाय झालेत. म्हणजे 5चे कदाचित 10 देखील होऊ शकतात. बट धर्मवीर बॉईज सांगतात 5च येऊ द्या. बॅकफूटवरती जाऊन स्क्वेअर कट पॉईंटला फुल्ड राखीत बॉल स्टॉप करतात. मिळेल एक सिंगल. धाव फळ घ्या एका धावेचा मदतीने. स्कोर कार्ड 9 वरती. 9 ऑन द बोर्ड. 9 ऑन द बोर्ड. नेक्स्ट बॉल पॅनवरती चेंडू टाकला, बॉल मागे चालला, फायनलिंगला बॉल स्टॉप करतात आणि मिळेल फक्त एक सिंगल. एक चांगला फटका याआधी आपण निशांत यांचा बॅटमधनं पाकला. आता सुसाईड अटेम्प्ट त्यांनी केला बट त्यांचा अटेम्प्टला इथे रिजेक्ट केलं धर्मवीर बॉईजने. मिळेल एक सिंगल. धाव फळक या एका धावेचा होतीने स्कोर काढता 10 वरती. 10 ऑन द बोर्ड. भरपूर सारे दिग्गज मान्यवर मंचावरती आहेत. त्यामध्ये पप्पू शेठ पाटील तसेच नारायणजी जाधव साहेब देखील आहेत. शशिकांतजी पाटील साहेब आहेत. स्पर्धेचा आनंद घेतात. पंच केला, इनफिल्डला क्लिअर केलं. बॉल दरम्यान डीपमध्ये एक्स्ट्रा कव्हर रिजनकडे चालला. फिल्डर धावतात. अखेरीस बॉल इथे फील्ड केला आणि तोपर्यंत जर आपण पाहिलं तर इन बिटवीन इथे 3 धावा कंप्लीट झाला. 3 मिळतील. फिल्डिंग चांगली राखली. डीपमध्ये एक्स्ट्रा कव्हर रिजनला हा बॉल इथे फील्ड करण्यात आला. धाव फळक या 3 धाव्यांच्या मदतीने स्कोर करता 13 वरती जाऊन पोहोचला. पहिल्या षटकाचा खेळ देखील समाप्त. चेंडू शिल्लक येते 18 मध्ये आता डिफेंड करायचं. 22 धावा. गतवर्षी चॅम्पियन सेकंड ओव्हर. बॉलर दरम्यान तयार होतात. हिमेश ग्लास बॉल बॅटचा टोलला लागलाय. लॉंग ऑफला प्रथमेश डाऊन दी बॉल. मिस्टेक होणार नाहीये. कॅच पकडली जाईल. सफलता मिळेल. पगली बॅटर बाद झालेत. विजय
बघा मास्टर माइंड अमर पाटील इन ॲक्शनमध्ये दिसतात. पण जे अमर पाटील यांना आम्ही लहानपणी पाहायचो ते आता पाहायला मिळत नाही. खेळ आता सध्या सगळे थंडा गरम आहे. पण सचिन येतात. सचिन काल देखील तोच होता, आज देखील तोच आहे. ज्याप्रमाणे सचिनचा खेळ होतोय, सचिन इन 8 नंबर 3. या खेळाडूला खेळवण्यासाठी अमर पाटील यांना भरपूर सारे युद्ध लढावे लागले आणि अखेरीस सचिन या टीममध्ये खेळतात. सेमीफायनलपर्यंत पोहोचलेत. क्रमांक 3 वरती सचिन दाखल झालेत आणि कोणताही बॉल फेस न करता आधी ते रेडी होतात. कारण त्यांना माहिती आहे फार मोठी जिम्मेदारी त्यांचा खांद्यांवरती आहे. 22 आणखीन बनवायचा चेंडू शिल्लक येते 17. विशेष आभार मी व्यक्त करेन या स्पर्धेमध्ये खऱ्या अर्थाने मोलाचे सहकार्य ज्यांचा आम्हाला लाभलं. प्रथम नागरिक विद्यमान सरपंच मॅडम सौभाग्यवती पूजाताई सागर पाटील मॅडम ज्यांच्या माध्यमातून क्रमांक 1 क्रमांक 2च्या आकर्षक ट्रॉफीज आम्हाला स्पॉन्सर्ड झाल्या. तसेच सागरदादा पाटील दादांचा देखील विशेष आभार. त्यानंतर महेशदादा म्हात्रे राजदादा म्हात्रे यांचा देखील विशेष आभार कारण या स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द मॅचच्या ऑल ट्रॉफीज या दोन्ही मान्यवरांच्या माध्यमातून आम्हाला स्पॉन्सर्ड झाल्या. त्यानंतर अविनाश सोमवार पाटील दादांचा आभार मी व्यक्त करेन कारण असे अंतिम दिवसामध्ये जेवणाची व्यवस्था सर्वांसाठी दादांच्या माध्यमातून करण्यात आली. सचिनाला पहिलाच बॉल लीव केला, दिशा खराब, अतिरिक्त रन इथे मिळेल. अतिरिक्त रनच्या मध्ये धावफलक 14. तसेच या स्पर्धेमध्ये प्लेअर ऑफ द टुर्नामेंटसाठी जी सायकल आहे ती आम्हाला कैलास चंद्रकांत पाटील दादांच्या माध्यमातून पुरस्कृत झाली. त्यांचा देखील विशेष आभार. तसेच आणखीन माहिती मी पोचवेन या चेंडूनंतर. हुक करायचं होतं बॉडीवरती, हा बॉल आदळला, येतोय डॉट. आणि तसेच या स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द सिरीज, बेस्ट बॅट्समन, बेस्ट बॉलरच्या ट्रॉफीज आम्हाला स्वर्गीय जिजाबाई दिनकर पाटील तसेच स्वर्गीय दिनकर काना पाटील यांचा स्मरणार्थ सन्माननीय सूर्यकांत दिनकर पाटील साहेब आणि शशिकांत दिनकर पाटील साहेब यांच्या माध्यमातून पुरस्कृत झाले. त्यांचा देखील विशेष आभार. पायावरती टाकलाय, आता दिशा खराब, अतिरिक्त रन ते मिळेल डाऊन द लेग साईड. बघा ह्या ओव्हरमध्ये आतापर्यंत 2 वाईट टाकलेत. अगोदरच तुमच्याकडे रन्स नाही आहेत आणि त्यामध्ये जर तुम्ही वाईट टाकाल तर तुम्ही स्वतःलाच पराभवाच्या दिशेने घेऊन चाललेत. कारण एखाद्या लक्ष्यापर्यंत ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी एक मार्ग असतो आणि त्याच मार्गावरती चालावं लागतं. फुल लेंथ आहे, लॉफ्ट केला, लॉंग ऑनला फुल्डर आहेत, कॅच पकडतील, सफलता इथे मिळेल. सचिनला देखील जावं लागेल वापस. वाटतं की मॅच क्लोज केली तर 200 चे 500 देखील होतील. समजा त्याप्रमाणे सुरू आहे. धाव फलक सध्याचा घडीला 15 आणि करायचं आणखीन 20 धाब्यांची आवश्यकता. चेंडू शिल्लक असतील 15. 15 मध्ये 20. न्यू मॅन इन ॲट नंबर 4 बॅटर. दिनेश भोईर दरम्यान येतात बॅटिंग करण्याकरिता. क्रमांक 4 वरती दिनेश भांबरे ऑलरेडी फायनलमध्ये पोहोचलेत. गतवर्षी सेमीफायनलमध्येच ते घरी गेले होते पण यावर्षी फायनलपर्यंत ते आहेत. त्यांचा परफॉर्मन्स इतका चांगला नाही झाला. यावर्षी मला वाटतं की या सीझनमध्ये प्रत्येकी बॅटरने दिनेश भांबरे यांना ढग दाखवले पण तरीसुद्धा त्यांचा संघ फायनलमध्ये. याचा अर्थ हा आहे की क्रिकेट इज अ टीम गेम. एखादा खेळाडूचा खराब परफॉर्मन्स जरी झाला, इतर खेळाडूंनी जरी चांगलं खेळ केलं तरी सुद्धा टीम चांगला खेळ करू शकते. पॅनवरती फुल टॉस होता, बॉल जाईल डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे. चौकार. आता प्रश्न हा बाकी आहे की त्यांचा टीमचा अगेन्स्ट फायनलमध्ये कोण खेळेल. अशा प्रकारे बॉलिंग झाली तर 35 इझिली बनतील. कारण सांगण्यासारखी ही गोष्ट आहे की क्रिकेटच्या खेळामध्ये तुम्ही कधी मॉरॅलिटीमध्ये इमॅजिनेशनमध्ये नका जगू. प्रॅक्टिकली काय करता येईल त्याचा विचार करा.
कारण सध्या सगळीला इथे इमॅजिनेशनच्या चक्करमध्ये रन चाललेत आणि 4 मागील चेंडूवरती आला. धावपळक आता जाऊन पोहोचला 19, 16 करायच्यात. बॅकफुटवरती जाऊन स्क्वेअर कट करायचं सुद्धा बॅटच्या आतली काढायला लागली. शॉर्ट थर्डला बॉल फील्ड होतोय. एक सिंगल इथे मिळेल. धावपळक आता जाऊन पोहोचला 20 आणि आता करायच्यात 15 धावा. चेंडू शिल्लक येते 13 चेंडू करायच्यात 15 धावा. 13 मध्ये 15 करायच्यात. बघा आजच्या डेटला नव्हे तर या सीझनमध्ये ज्याही गोष्टी पाकलेल्या आहेत की 4 ओव्हरमध्ये फायनल मॅचमध्ये 16 देखील डिफेंड होऊ शकतात. ते या सीझनमध्ये आम्ही पाकले. एकाच मॅचमध्ये 14 बॅटर 0 वरती आऊट होऊ शकतात. ते देखील आम्ही पाकले. बट अशी बॉलिंग जर झाली तर तुम्ही कितीही रन्स बनवा त्या डिफेंड करणं फार अवघड. प्रतिष्ठान संघाचे कर्णधार विजय पाटील यांच्यामध्ये नाणेफेकीचं होत आहे. चला शशिकांत पाटील, सागर पाटील आणि आमचे नारायण काका यांनी तिघांनी पुढे यायचं आहे. त्या व्यतिरिक्त संघाचे जे ओनर आहेत त्यांनी पण पुढे यायचं आहे. यांच्या हाते नाणेफेकीचा कॉल करण्यात येत आहे.